महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. जर आमचा उमेदवार पडणार असेल तर तुमचा उमेदवार सुद्धा पाडू ही ताकद रिपब्लिकन पक्षात आहे. म्हणून उरण नगरपालिका हद्दीत अनुसूचित जाती जमातीचे प्रभाग 1 ते प्रभाग 10 पर्यंत 2604 मतदान आहे. यातील सिद्धार्थनगर प्रभाग क्रमांक 2 येथे अनुसूचित जाती जमातीचे मतदार 762 आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये 260 अनुसूचित जाती आणि जमातीचे मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 6 येथे 503 अनुसूचित जाती जमातीचे मतदार आहेत. असे प्रत्येक भागात अनुसूचित जाती जमातीचे मतदार आहेत. यातील मतदार हे RPI युतीच्या माध्यमातून माननीय राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशाने ठरलेल्या खासदारकी आमदारकी उमेदवाराला यातील काही एक मध्ये पडतात. यावेळी उरण भाजपसोबत उरण RPI मध्ये कोणत्याही प्रकारची उरण नगर परिषद निवडणुकीसंदर्भात RPIला नगरपालिकेच्या सत्तेमध्ये नागरिकांची सेवा करण्याकरिता सहभाग होण्याची कोणतीही चर्चा झाली नसल्याने RPI तर्फे वरिष्ठांच्या आदेशाने उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले. RPIला पूर्ण माहीत आहे आपण निवडून आलो नाही तरी आपल्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला फायदा होईल. तसेच नेमके उरण नगर परिषद निवडणुकीत झाले. उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 6 मध्ये RPIच्या मतांमुळे भाजपाला या निवडणुकीत अपयश आले हे कोणीच नाकारू शकत नाही. या अगोदर RPIच्या वतीने उरण गांधी चौक येथे RPI नेते संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकी संदर्भात जाहीर सभा घेऊन सभेच्या माध्यमातून सुद्धा कळवण्यात आले होते. तुमच्या भरोशावर राहिलो पण तुम्ही आमचा भरोसा तोडलेला आहे. तुम्ही आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये खच्ची करण्यासाठी तुम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतलेला नाही. पण हे खच्चीकरण हा संजय गायकवाड आणि हा रिपब्लिकन पक्ष आणि हे जयभीमवाले कधीही सहन करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, नगराध्यक्षाचा वोट आमच्या हातात आहे. एक वोट तुम्ही आम्हाला देणार आहात. बाकीची 2 वोट काही भागात 4 वोट आमच्या हातात आहेत. आम्ही जो निर्णय घेऊ तोच निर्णय होणार आहे आणि ही सगळी जनता हा निर्णय मानणार आहे की नाही. मी तुम्हाला आदेश देईन तुम्हाला कोणला मत द्यायचा तो. जर आमचा उमेदवार पडणार असेल तर तुमचा उमेदवार सुद्धा पाडू ही ताकद रिपब्लिकन पक्षात आहे. उरणमध्ये राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मानसपुत्री भावना घाणेकर नगराध्यक्षपदी 1470 या लीडने निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या या निवडणुकीत खासदार बाळ्या मामा, शिवसेनेचे मनोहर शेठ भोईर, काँग्रेसचे महेंद्र शेठ घरत, शिवसेना गणेश शिंदे, नरेश रहाळकर, मिलिंद पाडगावकर, प्रकाश कांबळे, मंगेश कांबळे, वैभव कडू व इतर सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे लोकप्रिय भावना घाणेकर उरणच्या नगराध्यक्षा झाल्या. उरणच्या जनतेने त्यांना भरघोस मताने नगराध्यक्ष पदासाठी निवडून दिले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात अभिनंदन होत आहे. उरण नगर परिषद निवडणूक 2025चा निकाल पुढील प्रमाणे. नगराध्यक्ष विजयी उमेदवार भावना घाणेकर 9210, शोभा कोळी शहा 7740, रुपाली तुषार ठाकूर 593, नसरीन इसरार शेख 116, नोटा 206. प्रभाग क्रमांक 1 विजयी भाजपाचे उमेदवार रजनी सुनील कोळी 1365, प्रीती साई प्रसाद कोळी 905, नोटा 34. प्रभाग क्रमांक 1 विजयी भाजपाचे उमेदवार जवींद्र लक्ष्मण कोळी 1404, अनंत मधुकर कोळी 85, राकेश नामदेव कोळी 771, नोटा 44. प्रभाग क्रमांक 2 विजयी भाजपाचे उमेदवार रिबेका रवींद्र मडवी 1134, रसिका अजय मेश्राम 991, नोटा 45. प्रभाग क्रमांक 2 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार विक्रम राजेंद्र म्हात्रे 1081, नंदकुमार बालाजी लांबे 986, अंजली तुकाराम खंडागळे 67, नोटा 36. प्रभाग क्रमांक 3 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार अमित हरिश्चंद्र म्हात्रे 835, तुषार शंकर ठाकूर 116, खलील चांद शेख 149, शेलार सुरेश वामन 505, नोटा 24. प्रभाग क्रमांक 3 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार वंदना विजय पवार 971, नम्रता प्रवीण ठाकूर 667, नोटा 32. प्रभाग क्रमांक 4 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार अतुल सुरेश ठाकूर 1383, हंसराज महादेव चव्हाण 93, संदीप शशिकांत पानसरे 493, नोटा 17. प्रभाग क्रमांक 4 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार प्रमिला संतोष पवार 1153, रुपाली तुषार ठाकूर 167, रोशनी सचिन थळी 632, नोटा 34. प्रभाग क्रमांक 5 विजयी इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार नाहिदा ठाकूर 831, इदा हमीद सरकार 795, नोटा 60. प्रभाग क्रमांक 5 विजयी भाजपाचे उमेदवार जसीम इस्माईल गॅस 1181, अफशान मुजम्मिल मुकरी 447, नोटा 59. प्रभाग क्रमांक 6 विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार मंगेश लक्ष्मण कासारे, स्नेहल कासारे पाटील 655, नोटा 20.
प्रभाग क्रमांक 6 ब विजयी शिवसेना उबाटाचे उमेदवार तनिषा सागर पाटील 791, रीना निलेश पाटील 786, नोटा 25. विजयी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रार्थना चेतन म्हात्रे 916, शाइस्ता कादरी 873, नोटा 64. विजयी भाजपाचे उमेदवार रवी यशवंत भोईर 1001, मुकरी अश्मिल मोहम्मद अली 79, शादाब इक्बाल शेख 732, नोटा 41. प्रभाग क्रमांक 8 अ विजयी भाजपाचे उमेदवार वैवाडे पूर्वा योगेश 815, वीणा राजेश तलरेजा 458, नोटा 33. प्रभाग क्रमांक 8 ब विजयी भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट रोहित नितीन पाटील 916, विजय दिलीप जाधव 361, नोटा 29. प्रभाग क्रमांक 9 विजयी भाजपचे उमेदवार गणेश सदाशिव पाटील 1089, हेमंत नारायण पाटील 407, नोटा 20. प्रभाग क्रमांक 9 ब विजयी भाजपचे उमेदवार सायली विशाल पाटेकर 1027, यशस्वी जयेंद्र म्हात्रे 424, नोटा 66. प्रभाग क्रमांक 10 अ विजयी भाजपचे उमेदवार राजेश मधुकर ठाकूर 972, ओमकार विजय घरत 757, नोटा 33. प्रभाग क्रमांक 10 ब विजयी भाजपचे उमेदवार सायली सविन म्हात्रे 929, कमल अशोक पाटील 780, नोटा 53. प्रभाग क्रमांक 10 क विजयी भाजपचे उमेदवार दमयंती वैभव म्हात्रे 904, लता शेखर पाटील 801, नोटा 58. या निवडणुकीत भाजपचे 12 नगरसेवक आणि महाविकास आघाडीचे 1 नगराध्यक्ष व 9 नगरसेवक निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन.